नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जिओग्राफी प्रॅक्टिकल म्हणजे जे प्रात्यक्षिक भूगोल आहे त्याच्यामध्ये असणारं क्लायमोग्राफ म्हणजे काय, तर या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत किंवा क्लायमोग्राफचा उपयोग कशासाठी केला जातो. जसं प्रात्यक्षिक भूगोलामध्ये वेगवेगळे डायग्राम काढले जातात. त्याच्यामध्ये काही एखाद्या शहरामधलं असेल किंवा एखाद्या प्रदेशामधलं हवामानामधले जे काही घटक आहेत म्हणजे तापमान किती आहे, ह्युमिडिटी किती आहे, एखाद्या शहरामध्ये पाऊस किती पडतो किंवा एखाद्या प्रदेशामध्ये पाऊस किती पडतो, तर हे सगळे हवामानाचे घटक दाखवण्यासाठी बऱ्याचदा त्या ठिकाणी वेगवेगळ्या डायग्रामचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर ग्राफचा देखील उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. आलेखामध्ये मग रेषालेख असेल किंवा स्तंभालेख असेल याच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही भौगोलिक घटक दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. आता हे जे काही घटक आहे जसं की एखाद्या शहरामध्ये टेम्परेचर किती राहतं किंवा आर्द्रता किती राहते, पाऊस किती पडतो हे दाखवत असताना त्या शहरामधला त्या ठिकाणी काही आलेखाच्या माध्यमातून, मग तो रेषालेख असेल स्तंभालेख असेल, त्याच्या माध्यमातून एखाद्या शहरामधली हवामानाची स्थिती दाखवली जाते. आणि ती पाहताच क्षणी म्हणजे ज्यावेळेस आपण चित्राच्या माध्यमातून पाहू त्यावेळेस पाहिल्यानंतर मग त्याच्यामधला फरक चटकन आपल्या लक्षामध्ये येत राहतो. त्याच्यामुळे बरेचसे भौगोलिक घटक दाखवण्यासाठी अशा आलेखाचा उपयोग केला जातो किंवा अशा वेगवेगळ्या डायग्राम्सचा उपयोग केला जातो. आता हे जे काही वेगवेगळे डायग्राम्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एकमितीय, द्विमितीय आणि त्रिमितीय असे वेगवेगळे डायग्राम आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये मग एकमितीय जे काही डायग्राम असतात ते शक्यतो आलेख कागदावरती आपल्याला रेषालेखाच्या साहाय्याने किंवा स्तंभालेखाच्या साहाय्याने आपल्याला हे एकमितीय डायग्राम आपल्याला काढता येतात. तर याच ठिकाणी क्लायमोग्राफ याच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर क्लायमोग्राफ म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी एखाद्या शहरामध्ये असणारं टेम्परेचर आणि त्याचबरोबर आर्द्रता, म्हणजे एखाद्या शहरामध्ये टेम्परेचर किती आहे आणि आर्द्रता किती आहे, म्हणजे संपूर्ण वर्षभरामध्ये जे 12 महिने असतात त्या 12 महिन्यामध्ये त्या ठिकाणी मग प्रत्येक महिन्यामध्ये टेम्परेचर आणि आर्द्रता यांचं प्रमाण किती असतं, तर हे आपण या क्लायमोग्राफच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत. जसं आता मग क्लायमोग्राफ जे काय आहे ते नेमका काढला कसा जातो, तर तो काढत असताना सर्वात अगोदर आपल्याला एखाद्या शहराची आकडेवारी असणं आवश्यक आहे. ही जी आकडेवारी आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये टेम्परेचर आणि ह्युमिडिटी म्हणजे क्लायमोग्राफमध्ये त्या ठिकाणी टेम्परेचर आणि ह्युमिडिटी दाखवली जाते संपूर्ण 12 महिन्याची. तर याच्यामध्ये तुम्हाला जे सातारा शहर आहे तर या सातारा शहरामध्ये पूर्ण 12 महिन्यामध्ये टेम्परेचर म्हणजे वेगवेगळ्या महिन्यामध्ये टेम्परेचर आणि आर्द्रता किती राहते तर त्याचा हा तुम्हाला इथं चार्ट दिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सातारा शहरामध्ये जानेवारी महिन्यामध्ये एक सर्वसाधारण जे टेम्परेचर राहतं ते 22 डिग्री सेल्सिअस आणि जानेवारी महिन्यामध्येच जी काही सापेक्ष आर्द्रता राहते तर ती 41%. ठीक आहे, सापेक्ष आर्द्रता जी तुम्हाला दिलेली आहे ती टक्केवारीमध्ये दिलेली आहे आणि जे टेम्परेचर तुम्हाला दिलेलं आहे ते डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेलं आहे. तर साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये टेम्परेचर किती राहतं आणि आर्द्रता किती राहते हे तुम्हाला या चार्टमध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यामध्ये टेम्परेचर किती राहतं आणि ह्युमिडिटी किती राहते. म्हणजे साधारणतः जानेवारीपासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी टेम्परेचर आणि ह्युमिडिटी प्रत्येक महिन्यावाईज तुम्हाला दिलेली आहे. तर याचा आपल्याला क्लायमोग्राफ काढायचा आहे. म्हणजे आलेख कागदावरती क्लायमोग्राफच्या माध्यमातून आपल्याला सातारा शहरामधलं 12 महिन्यामध्ये असणारं जे काही टेम्परेचर आहे आणि ह्युमिडिटी आहे तर ती आपल्याला या आलेख कागदावरती क्लायमोग्राफच्या माध्यमातून काढून दाखवायचं आहे. क्लायमोग्राफ पाहिल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं की कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये टेम्परेचर आणि ह्युमिडिटी किती आहे. तर हा क्लायमोग्राफ काढण्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी आलेख कागद घ्यावा लागेल. आता या ठिकाणी आलेख कागद दाखवणं शक्य नाही आहे, आपण बोर्डावरती पाहणार आहोत. तर आलेख कागद घेऊन जो काही ग्राफ पेपर आहे
तर त्याच्यावरती तुम्हाला जो डायग्राम आहे तो अगदी ग्राफ पेपरच्या एकदम सेंटर भागामध्ये येईल, ही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. आणि मग त्याच्यासाठी व्यवस्थित ग्राफ पेपरवरती उभ्या दिशेने या ठिकाणी तुम्हाला असा वाय ॲक्सिस काढून घ्यावा लागेल. आणि त्याच्यानंतर याच्याच खाली आडव्या लाईन्स ज्या काय आहेत, तर या बाजूला एक आडवी लाईन ज्याला आपण एक्स ॲक्सिस म्हणू, तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस तुम्हाला या ग्राफ पेपरवरती अशा पद्धतीने काढून घ्यावे लागतील. मग आता क्लायमोग्राफच्या माध्यमातून आपल्याला सातारा शहरामधलं टेम्परेचर आणि आर्द्रता आपल्याला दाखवायची आहे. तर त्याच्यामुळे या ठिकाणी जे वाय ॲक्सिस आहे त्या वाय ॲक्सिसवरती आपल्याला टेम्परेचर घ्यायचं आहे. ठीक आहे, आता मी या ठिकाणी जे वाय ॲक्सिस आहे त्या वाय ॲक्सिसवरती मी टेम्परेचर घेतलेलं आहे. आणि जे टेम्परेचर घेतलेलं आहे ते टेम्परेचर म्हणजे 1 सेंटीमीटरला 10 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर घेतलेलं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी या ग्राफ पेपरवरती जे काही आपण स्केल घेतलेलं आहे तर ते स्केल आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. स्केल वाय ॲक्सिसवरती जे काही आपण प्रमाण घेतलेलं आहे ते म्हणजे 1 सेंटीमीटरला 10 डिग्री सेल्सिअस एवढं आपण टेम्परेचर घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर बरोबर आपण 10% एवढी आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी घेतलेली आहे. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे सापेक्ष आर्द्रता. ठीक आहे, म्हणजे जे वाय ॲक्सिस आहे त्याच्यावरती आपण प्रत्येक 1 सेंटीमीटरच्या अंतराने आपण 10 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर घेतलेलं आहे. म्हणजे जे काही उभं वाय ॲक्सिस आहे त्याच्यावरती आपण टेम्परेचर घेतलेले आहे. आणि जे आडवं एक्स ॲक्सिस आहे त्या एक्स ॲक्सिसवरती आपण 1 सेंटीमीटरला 10% रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे सापेक्ष आर्द्रता आपण घेतलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आता हे ग्राफवरती आपण या 2 लाईन्स काढून घेतलेले आहेत. एक उभी लाईन्स वाय ॲक्सिस आणि एक आडवी लाईन एक्स ॲक्सिस. आता आपल्याला याच्यावरती क्लायमोग्राफ काढायचं आहे. मग या क्लायमोग्राफ काढत असताना या ठिकाणी आता जसं वेगवेगळ्या महिन्यामधलं आपल्याला टेम्परेचर आणि ह्युमिडिटी दाखवायची आहे, सापेक्ष आर्द्रता दाखवायची आहे. तसं की आता पहिला आपण महिना घेऊया की जानेवारी. सातारा शहरामध्ये जानेवारी महिन्यामध्ये असणारं जे काही टेम्परेचर आहे तर ते टेम्परेचर 22 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे, आता ग्राफ पेपरवरती आपल्याला जानेवारी महिन्यामधलं जे टेम्परेचर आहे ते 22 डिग्री सेल्सिअस घेत असताना जसं इथं आता वाय ॲक्सिसवरती 22 एवढं टेम्परेचर आपल्याला दाखवायचं आहे. 22 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दाखवायचं आहे. त्याच्यामुळे ग्राफ पेपरवरती आता या ठिकाणी 20 डिग्री सेल्सिअस आहे. आणि त्याच्यानंतर 1 सेंटीमीटरने 30 डिग्री सेल्सिअस म्हणजे 10 डिग्री सेल्सिअसचा मध्ये फरक आहे. तर आता या ठिकाणी जसं ग्राफ पेपरवरती 1 सेंटीमीटरमध्ये 10 लाईन्स असतात ज्या 1 मिलीमीटरने काढलेल्या असतात. तर आता एक लक्षात घ्या की ज्या काय 10 लाईन्स आहेत त्या 10 लाईन्स म्हणजेच याच्यामध्ये असणारे 10 डिग्री सेल्सिअस. त्याच्यामुळे आता आपल्याला 22 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दाखवायचं आहे. त्याच्यामुळे 20च्या वरती ज्या मध्ये येणाऱ्या रेषा असतील त्या किती येतील 2 रेषा म्हणजे 2 मिलीमीटरच्या आपल्याला वरती 2 रेषा घ्याव्या लागेल. आता हे झालं 22 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. त्याच्यानंतर आपल्याला सातारा शहरामधलं जानेवारीमधलं जे काही सापेक्ष आर्द्रता आहे तर ती सापेक्ष आर्द्रता देखील आपल्याला घ्यावी लागेल. त्याच्यामुळे सापेक्ष आर्द्रता किती आहे 41%. ठीक आहे, आता सापेक्ष आर्द्रता आपण कुठे घेतलेली आहे एक्स ॲक्सिसवरती घेतलेली आहे. ठीक आहे, आता सापेक्ष आर्द्रता जसं इथं 10%, 20%, 30%, 40% आपल्याला सापेक्ष आर्द्रता किती दाखवायची आहे 41% दाखवायची आहे. त्याच्यामुळे आता 40च्या पुढे आता 40 ते 50च्या मध्ये 10 रेषा आहेत ज्या 1 मिलीमीटरच्या डिस्टन्सने काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला 41% आर्द्रता दाखवण्यासाठी 40च्या पुढली एक रेष कन्सिडर करावी लागेल, ही 41 रेष. ठीक आहे, आता आपल्याला जानेवारी महिना या ठिकाणी दाखवायचा आहे. त्याच्यामुळे हे 22 ची आडवी लाईन आणि त्याच्यानंतर 41 जे काय आहे 41 ची उभी लाईन जिथं येऊन मिळते त्या ठिकाणी आपल्याला इथं पॉईंट करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे या बाजूला 22 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि या बाजूला 41% रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे सापेक्ष आर्द्रता. तर तो जो काही पॉईंट येईल ज्या ठिकाणी हे येऊन मिळणार आहेत तर तिथं आपल्याला एक पॉईंट लिहावा लागेल आणि तो जो महिना असेल तो म्हणजे जानेवारी महिना. ठीक आहे, आता इथं जानेवारी महिना आहे. जानेवारी महिन्यामध्ये टेम्परेचर 22 डिग्री सेल्सिअस आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे 41%. ठीक आहे, इथं आपल्याला आता जानेवारी महिन्याचं दोन्ही म्हणजे टेम्परेचर आणि सापेक्ष आर्द्रता आपल्याला मिळालेली आहे.
आता जसं आपण जानेवारी महिना हा एक पॉईंटच्या स्वरूपामध्ये आपण ग्राफ पेपरवरती दिलेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला टेम्परेचरही कळू शकेल आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कळू शकेल. अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला आता फेब्रुवारी महिन्याचं देखील आपल्याला तशाच पद्धतीनं काढावं लागेल. आता फेब्रुवारी महिन्याचं जे काही टेम्परेचर आहे तर ते टेम्परेचर किती आहे? 23 डिग्री सेल्सिअस. 23 डिग्री सेल्सिअस म्हणजे याच्याच वरती एक आणखीन एक लाईन आपल्याला ॲड करावी लागेल. म्हणजे इथं 20 डिग्री सेल्सिअस, 20च्या वरती असणारे जे काही 3 रेषा आहेत मिलीमीटरच्या, तर तिसरी रेष ही 23 डिग्री सेल्सिअस असेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला जी सापेक्ष आर्द्रता आहे तर ती किती आहे? 34 आहे. मग सापेक्ष आर्द्रता आता आपल्याला 34 घ्यायची आहे. त्याच्यामुळे आडव्या एक्स ॲक्सिसवरती जे काही आपण सापेक्ष आर्द्रता लिहिली आहे त्याच्यावरती आपल्याला हे 30% सापेक्ष आर्द्रता, आता या ठिकाणी आपल्याला 34 दिलेली आहे, त्याच्यामुळे याच्या पुढे आपल्याला 4 लाईन्स आणखीन ॲड कराव्या लागतील. हे 34% सापेक्ष आर्द्रता आणि त्याच्यानंतर 23 डिग्री सेल्सिअस हे ज्या ठिकाणी येऊन मिळतं तर त्या ठिकाणी एक पॉईंट आपल्याला द्यावा लागेल जो फेब्रुवारी महिन्याचा असेल. ठीक आहे, तर हा झाला फेब्रुवारी महिन्याचा 23 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि 34% त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता. त्याच्यानंतर मार्च महिन्याचंही अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी आलेख कागदावरती आपल्याला दाखवावं लागेल. मार्च महिन्यामध्ये टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता आहे 31. त्याच्यामुळे आता 27 डिग्री सेल्सिअस कुठे येईल? 20च्या वरती 7 रेषा, म्हणजे या लाईनने 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर येईल. सापेक्ष आर्द्रता किती दिलेली आहे? 31%, म्हणजे या ठिकाणी 30च्या पुढे एक लाईन 27 डिग्री सेल्सिअस, म्हणजे मार्च महिना कुठेतरी या ठिकाणी येईल. हा झाला मार्च महिना. त्याच्यानंतर एप्रिल महिना. एप्रिल महिन्यामधलं टेम्परेचर दिलेलं आहे 26 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर सापेक्ष आर्द्रता तुम्हाला दिलेली आहे. सापेक्ष आर्द्रता 34 दिलेली आहे, आता 36 दिलेली आहे. एप्रिल महिन्यामधलं टेम्परेचर 26 डिग्री सेल्सिअस, सापेक्ष आर्द्रता 36. त्याच्यामुळे आता 26 डिग्री सेल्सिअस कुठे येईल? या ठिकाणी येईल. सापेक्ष आर्द्रता जी दिलेली आहे ती 36, म्हणजे इथं मध्ये 35 येईल, त्याच्या पुढे एक रेष. त्याच्यानंतर या ठिकाणी एप्रिलचा जो काही पॉईंट येईल तो एप्रिलचा पॉईंट या थोडंसं खाली येईल, ते या ठिकाणी येईल. एप्रिल या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर मे महिना. मे महिन्याचं जे काही टेम्परेचर आहे ते 30 डिग्री सेल्सिअस आहे, सापेक्ष आर्द्रता 69 आहे. त्याच्यामुळे 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर या ठिकाणी आणि 69 जी काही सापेक्ष आर्द्रता आहे तर ती 69 सापेक्ष आर्द्रता या बाजूला येईल. म्हणजे या ठिकाणी मे महिना जो येईल तो या ठिकाणी येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर जून महिना. जून महिन्याचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर सापेक्ष आर्द्रता आहे 81. तर आता आपल्याला टेम्परेचर जे आहे ते 30 डिग्री सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता 81, म्हणजे जून महिन्याचं जो काही पॉईंट येईल तो या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर जुलै महिना. जुलै महिन्याचं टेम्परेचर आहे 23 डिग्री सेल्सिअस, सापेक्ष आर्द्रता आहे 80. 23 म्हणल्यानंतर या ठिकाणी 20च्या वरती 3 रेषा, हे अशाच पद्धतीनं 23 डिग्री सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता 80, म्हणजे हा जो पॉईंट येईल जुलै महिन्याचा तो खालच्या बाजूला. ठीक आहे. हा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हा जो पॉईंट असेल तो एप्रिलचा, हा पॉईंट मेचा, हा पॉईंट जूनचा, हा पॉईंट जुलैचा. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑगस्ट. ऑगस्ट महिन्याची जी काही सापेक्ष आर्द्रता ऑगस्ट महिन्याचं जे काही टेम्परेचर आहे ते 23 डिग्री सेल्सिअस आहे आणि सापेक्ष आर्द्रता 76. म्हणजे त्याचबरोबर म्हणजे इथं 20, त्याच्यावरती 3 रेषा 23 डिग्री सेल्सिअस आणि त्याच्यानंतर सापेक्ष आर्द्रता किती आहे? 76 आहे. म्हणजे 7च्या पुढे 6 रेषा, तर 23 आणि 76, तर हा पॉईंट इथं येईल ऑगस्ट महिन्याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर सप्टेंबर महिना. सप्टेंबर महिन्याचं जे काही टेम्परेचर आहे ते 24 डिग्री सेल्सिअस आहे आणि सापेक्ष आर्द्रता जी आहे ते 60. आता 24 डिग्री सेल्सिअस आणि त्याच्यानंतर 60 एवढी सापेक्ष आर्द्रता. तर या ठिकाणी ऑगस्ट नंतर
सप्टेंबर. तर अशा पद्धतीनं मग तो ऑक्टोबर असेल किंवा नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, तर हे सगळं जे काही टेम्परेचर आहे आणि जे काही ह्युमिडिटी आहे, तर हे ह्युमिडिटी आणि टेम्परेचर या ठिकाणी महिन्यानुसार तुम्हाला हे पॉईंट त्या ठिकाणी काढावे लागतील. मग सप्टेंबर असेल, ऑक्टोबर असेल, त्याच्यानंतर जे काही नोव्हेंबर येईल, या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर. ठीक आहे. आता मी तुम्हाला म्हणजे पहिलं जे काही महिने आहेत ते कशा पद्धतीने घेतले, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला हे डॉट घ्यावे लागतील. टेम्परेचर आणि जी सापेक्ष आर्द्रता आहे, तर ती सापेक्ष आर्द्रता. तर आता याच्यामध्ये जे काही आपण पॉईंट्स घेतलेले आहेत महिन्यानुसार, तर हे जे काही पॉईंट्स आहेत हे आपल्याला काय करायचे आहेत की स्केलने किंवा पट्टीने आपल्याला ते जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे जसं आपण जानेवारीपासून स्टार्ट केलेलं होतं तशा पद्धतीनं जानेवारी नंतर फेब्रुवारी, फेब्रुवारी नंतर मार्च, मार्च नंतर एप्रिल, एप्रिल नंतर मे, मे नंतर जून, जून नंतर जुलै, जुलै नंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. आता थोडासा हा जो काही डायग्राम आहे तो आपण बोर्डवरती काढतोय, त्याच्यामुळे तो तेवढासा व्यवस्थित येणार नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही ग्राफ पेपरवरती ट्राय करसाल त्यावेळेस या टेम्परेचरला अनुसरून आणि या ह्युमिडिटीला अनुसरून त्या ठिकाणी त्या महिन्यानुसार जर तुम्ही त्या ठिकाणी पॉईंट केलात आणि ते जे पॉईंट केलेले त्या महिन्याचे, तर ते तुम्हाला काय करायचे की पट्टीने जोडून घ्यायचे आहे. जोडून घेतल्यानंतर जो काही डायग्राम तयार होईल, आता हा जो डायग्राम तयार होणार आहे तो 12 भुजा असणारा हा डायग्राम आहे, म्हणजे 12 बाजू असणारा हा डायग्राम आहे. तर या डायग्रामलाच आपण क्लायमोग्राफ म्हणतो. ठीक आहे. आता हा जो काही क्लायमोग्राफ आहे, तर हा आपला क्लायमोग्राफ तयार झाला जो सातारा शहराचा असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च असेल, एप्रिल असेल, मे असेल, या प्रत्येक महिन्यामध्ये टेम्परेचर किती आहे आणि सापेक्ष आर्द्रता किती आहे, तर हे तुम्हाला या डायग्रामवरून लगेच लक्षात येईल. तर या डायग्राममध्ये काही त्या ठिकाणी नावं दिली जातात. जसं या डायग्रामच्या या कोपऱ्यामध्ये स्कॉर्चिंग हे नाव दिलं जातं. त्याचबरोबर याच डायग्रामच्या या बाजूला, ठीक आहे, डायग्रामच्या या बाजूला मग्गी, मग्गी हे नाव दिलं जातं. डायग्रामच्या या बाजूला कीन, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर डायग्रामच्या या बाजूला रॉ हे नाव दिलं जातं. ठीक आहे. आता स्कॉर्चिंग, मग्गी, कीन आणि रॉ हे जे काही नावं दिलेले आहेत, तर हे जे काही नावं आहेत, स्कॉर्चिंग म्हणजे काय की स्कॉर्चिंग म्हणजे ज्या ठिकाणी उष्ण आणि कोरडं हवामान राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे या भागामध्ये जे महिने येतील, ठीक आहे, या समांतर या स्कॉर्चिंगमध्ये जे महिने येतात, तर ते महिने कसे राहतील, ते थोडे उष्ण आणि कोरडे राहणार आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या, उष्ण याच्यासाठी की आपण जसं जसं वर जाऊ तसं इथं काय होतं, टेम्परेचर वाढत जातं, म्हणजे हा उष्ण भाग आहे. आणि कोरडं याच्यासाठी की म्हणजे इथं जर आपण आलो तर सापेक्ष आर्द्रता 10 ते 20% आहे. ठीक आहे. सापेक्ष आर्द्रता जर 80-90 असते तर ते कोरडं नसणार आहे, ते आर्द्र असणार आहे. तर त्याच्यामुळे स्कॉर्चिंग म्हणजेच काय की उष्ण आणि कोरडे, उष्ण व कोरडे. मग्गी म्हणजे काय, आता मग्गी म्हणजे एकतर या समांतर आपण इथं मग्गीचं नाव दिलेलं आहे. मग्गी म्हणजे या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे आणि या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जी ह्युमिडिटी आहे ती 70-80-90% आहे. त्याच्यामुळे इथं आर्द्रता कशी राहणार आहे, जास्त राहणार आहे. त्याच्यामुळे या भागामध्ये येणारे जे महिने आहेत ते कसे राहतील, उष्ण व आर्द्र. ठीक आहे. त्याच्यानंतर खालचा जो काही भाग आहे, तर खाली या भागामध्ये येणारे जे काही महिने राहतील ते या ठिकाणी, आता टेम्परेचर तुम्ही पाहतायत की टेम्परेचर कमी आहे. आता या समांतर या भागामध्ये येणारं जे काही टेम्परेचर आहे ते 10 ते 20 डिग्री सेल्सिअस, म्हणजे हे टेम्परेचर कसं राहील, कमी राहील, शीत राहील, शीत व कोरडे.
कोरडे याच्यासाठी की या भागामध्ये जर पाहिला तर ह्युमिडिटी कमी आहे. आणि रॉ म्हणजे काय की या ठिकाणी शीत म्हणजे टेम्परेचर कमी राहणार आहे, कारण या जर भागामध्ये तुम्ही पाहिलात तर टेम्परेचर 10 ते 20 डिग्री सेल्सिअस आहे, त्याच्यामुळे टेम्परेचर कमी राहणार, ते शीत राहील. आणि आर्द्र राहील. आर्द्र कारण या ठिकाणी तुम्ही पाहतायत की जी काही ह्युमिडिटी आहे तर ती ह्युमिडिटी या ठिकाणी जास्त आहे. तर या क्लायमोग्राफमध्ये या बाजूला या ठिकाणी ही अशा पद्धतीची नावं दिली जातात: स्कॉर्चिंग, मग्गी, कीन आणि रॉ. ठीक आहे. त्या कोपऱ्यामध्ये स्कॉर्चिंग म्हणजे उष्ण व कोरडे, मग्गी म्हणजे उष्ण व आर्द्र, कीन म्हणजे शीत व कोरडे आणि रॉ म्हणजे शीत व आर्द्र. तर अशा पद्धतीनं आता हा जो काही क्लायमोग्राफ राहील तो सातारा शहराचा क्लायमोग्राफ राहणार आहे. या क्लायमोग्राफ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या महिन्यामध्ये किती टेम्परेचर आहे, किती आर्द्रता आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येक शहराचं टेम्परेचर आणि आर्द्रता दाखवण्यासाठी ज्या डायग्रामचा उपयोग केला जातो किंवा ग्राफवरती ज्या पद्धतीचा डायग्राम काढला जातो तर त्याला आपण काय म्हणतो, क्लायमोग्राफ म्हणतो.